फोडणीचं वरण आणि भात कमालीचं कॉम्बिनेशन आहे. खायला अप्रतिम लागते. नमस्कार मंडळी, तर आज आपण फोडणीचं वरण ह्याची रेसिपी पाहूया. तर वरणला फोडणी देण्यासाठी इथे मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये अगदी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं होतं तर यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. छान अशी फुलंसुद्धा दिलेली आहे. लगेचच यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे. यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खूप सारा लसूण, जो की ठेचून घेतलेला आहे. लसूणने कशी खूप छान अशी चव येते वरणला, यासाठी लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये मी चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे. कांदासुद्धा अगदी 2 मिनिटभर तेलामध्ये शिजवून घेऊया, परतून घेऊया. कांदा मऊ झालेला आहे. यानंतर यामध्ये ॲड करायचा आहे टोमॅटो. तर अगदी छोटे छोटे 2 टोमॅटो जे आहेत ते कापून ठेवले होते आणि यामध्ये मी ॲड केलेले आहेत. टोमॅटो मऊ झालेला आहे तर यामध्ये मी हळद पावडर, धने पावडर आणि घरगुती लाल मसाला 1 चमचा टाकलेला आहे. मिक्स करून घेऊया. मिक्स झालेलं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि परत एकदा हे शिजवून घेऊया. पाणी टाकल्याने कसं टोमॅटो आणि कांदा जो आहे तो पूर्णपणे शिजून जातो आणि फोडणीला तेलसुद्धा सुटतं. तर यासाठी आणि इथे एकीकडे कुकरमध्ये डाळसुद्धा शिजवून घेतलेली आहे. ही जी डाळ आहे ते मसूर डाळ, तूर डाळ आणि मुगाची डाळ आहे. तर डाळसुद्धा अगदी मऊसूत छान अशी शिजलेली आहे. तर डाळ यामध्ये टाकूया आपण आणि हवे तेवढे पाणी या डाळीमध्ये वाढवायचे आहे. जेवढी डाळ तुम्हाला करायची आहे तेवढी. चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि अगदी दाटसर अशी डाळ ही जी आहे ती तयार झालेली आहे. सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तच डाळसुद्धा आपली तयार आहे. आणि हे फोडणीचं वरण आणि भात 1 नंबर लागतं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवा आणि कमेंट्स करून सांगा कशी झाली ही डाळ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.